ओके, नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं डायरेक्शन अकॅडमी मध्ये फार फार स्वागत आहे। आपण डायरेक्शन अकॅडमी घेऊन आली राईट टू रँक ही नवीन सिरीज। ही सिरीज जी आहे तुमचं याचा अर्थ आहे की लिहा आणि रँक मिळवा। ओके, तर यासाठी आपण काय करणार आहे, आज पीवायक्यू एनालिसिस करणार आहे। हे यूपीएससी चे पीवायक्यू आहे, पण तुम्हाला राज्यसेवालाही हे एकदम उत्तम रीतीने कामी येणार आहे, कारण जे काही आहे ते मोस्टली पीवायक्यू बेसिस क्वेश्चन्स असतात। ओके, तर यामध्ये आज आपण मॉडर्न हिस्ट्रीचा एक क्वेश्चन बघणार आहे पीवायक्यूचा। ओके, तो क्वेश्चन आहे एक्झामाइन क्रिटिकली वेरियस फेसेट ऑफ इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ ब्रिटिश इन इंडिया। ओके, हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चन मध्ये बघा दोन कीवर्ड आहे, एक्झामाइन पण आणि क्रिटिकली पण। ओके, तर एक्झामाइनचा अर्थ काय आहे की एक आढावा घेणं, एक चिकित्सा करणं। ओके, आणि क्रिटिकली म्हणजे या शब्दामध्ये काय दडलेलं आहे की तुम्हाला सगळं 360 डिग्रीनी याचा काय करायचा आहे, एक आढावा द्यायचा आहे। कोणत्या गोष्टीचा, की व्हेरियस इकॉनॉमिक पॉलिसीज कशा होत्या ब्रिटिशर्सच्या। ओके, आणि त्या पॉलिसीने ब्रिटिशर्सला इंडियामध्ये कसा इम्पॅक्ट झाला आणि इंडियाच्या इकॉनॉमीवर त्याचे कोणते लॉंग टर्म इम्पॅक्ट हे झाले। ओके, तर आपला आन्सर लिहिण्यासाठी याच्यामध्ये व्हेरियस फॅक्ट आणि त्या फॅक्टला सपोर्ट करण्यासाठी व्हेरियस रिपोर्ट। ओके, की जसं दादाभाई नौरोजीचा ड्रेन थेरी जो रिपोर्ट होता, ओके, ते रिपोर्ट आपल्याला काय करायचे इथं एव्हिडन्स म्हणून सपोर्ट द्यायचा आहे। ओके, तर फर्स्ट कसा असला पाहिजे याचा अप्रोच, डिफाइन द टाइम फ्रेम। ओके, ब्रिटिशर्स कधी इंडियामध्ये आले होते, प्लासीच्या लढाईपासून। ओके, म्हणजे मिड 18th सेंचुरी पासून तर 1947 पर्यंत याचा पिरियड डिफाइन करायचा। मेजर इकॉनॉमिक पॉलिसीज त्यांच्या जे काही ॲग्रिकल्चर रिलेटेड असन, त्यांच्या हँडीक्राफ्ट रिलेटेड असन, त्यांच्या इकॉनॉमिक पॉलिसीज काय होत्या, ओके, रेल्वे रिलेटेड असन, त्या मेजर पॉलिसी तुम्हाला इथं हायलाइट करायच्या। ओके, त्यानंतर क्रिटिकली एक्झामाइन ईच पॉलिसी। ओके, जसे की लँड रेव्हेन्यूची, डिइंडस्ट्रियलायझेशन कसं झालं, ट्रेड वरती काय इम्पॅक्ट होता, ड्रेन ऑफ वेल्थ कसं झालं इंडियामधून, रेल्वेज, फायनान्स, ॲग्रिकल्चर, लेबर वरती कसा इम्पॅक्ट झाला, आणि वॉर टाइम म्हणजे जे सेकंड वर्ल्ड वॉर किंवा फर्स्ट वर्ल्ड वॉर झाला याचा इंडियावरती इम्पॅक्ट कसा झाला आणि इंडियाचं इन्फ्लेशन कसं वाढलं। त्यानंतर तुमच्या आन्सरला एक व्हेरियस, ओके, याला सपोर्ट म्हणून, प्रूफ म्हणून, ॲज अ आपण ब्युरोक्रेट होणार आहे तर याच्यासाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रूफ असणं खूप गरजेचं आहे। तर यासाठी तुम्ही व्हेरियस जे रिपोर्ट आहे, ओके, अँगस मॅडिसन रिपोर्ट होता, दादाभाई नौरोजीचे रिपोर्ट होते, ओके, किंवा अदर जे रिपोर्ट होते, गोखलेचे काही रिपोर्ट्स होते, ते आपण याच्यासाठी काय करू शकतो, ऍड करू शकतो ॲज अ सपोर्ट म्हणून। ओके, आपला आन्सर इनरिच करण्यासाठी। ओके, तर आपण त्यानंतर लास्टला काय करायचं, याचं एक कन्क्लुजन करायचं की याच्या लॉंग टर्म इम्पॅक्ट कसा झाला। ओके, तर आपण आता आन्सर लिहिलं हे घेऊ। फर्स्ट आपलं गोष्ट असलं पाहिजे इंट्रोडक्शन। ओके, इंट्रोडक्शन मध्ये एक कधी पण लक्ष द्यायचं आहे की जो एक्झामिनरनं क्वेश्चन विचारलेला आहे की इकॉनॉमिक पॉलिसीचा, तर आपल्याला एक ब्रीफ इकॉनॉमिक पॉलिसीचं काय करायचं, इंट्रोडक्शन मध्ये एक ओव्हरव्ह्यू द्यायचं आहे। यामध्ये ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसी कशा होत्या, मर्कॅन्टिलिझम पासून इंडस्ट्रियल कॅपिटलिझम आणि त्यानंतर फायनान्शियल इम्पेरियलिझम, ओके, हे कसं शिफ्ट होत गेलं। त्यानंतर आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे की ब्रिटिशर्सचा जो एम होता तो फक्त एक्सप्लॉयटेशनचा होता, ओके, ना की इंडियाच्या डेव्हलपमेंटच्या याच्यासाठी। आणि याच्यासाठी आपण अँगस मेडिसनचा हा रिपोर्ट घेऊ शकतो। हा रिपोर्ट काय सांगतो की वर्ल्डच्या जीडीपी मध्ये इंडियाचा हिस्सा 17th सेंचुरीला 24% होता, म्हणजे 24% होता। तो 1947 ला म्हणजे ज्या वेळेस आपण इंडिया इंडिपेंडन्स झाला फक्त तो 4% पर्यंत आला, म्हणजे 24 पासून, म्हणजे वर्ल्डच्या आपण क्वार्टर मध्ये होतो, तो जस्ट आपण सिंगल डिजिट मध्ये आलोय। ओके, तर हा हायलाइट करतो की जे ब्रिटिशर्सच्या पॉलिसी होत्या इकॉनॉमिक, ते मोस्टली एक्सप्लॉइटिव्ह पॉलिसी होत्या। ओके, त्यानंतर आता आपण व्हेरियस बॉडी मध्ये काय असलं पाहिजेत बघा, एक एक ब्रिटिशर्सच्या पॉलिसी आपण एक स्टेप बाय स्टेप तिथं एक बुलेट फॉर्मॅट मध्ये आपण लिहिलं पाहिजेत। तर पहिले लँड रेव्हेन्यू पॉलिसी। ओके, यामध्ये तुम्ही जे तीन त्यांचे लँड रेव्हेन्यू पॉलिसी होत्या, ओके, परमनंट सेटलमेंट, महालवारी आणि रयतवारी, हे शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करायचे।
त्याच्यामध्ये त्याचे ड्रॉबॅक सांगायचे. परमनंट सेटलमेंटमुळे काय झालं की ॲब्सेंटी लँडलॉर्डलिझम आला, त्यामुळे ॲग्रिकल्चर मध्ये इन्सेंटिव्ह नव्हते आणि इम्प्रूव्हमेंट झालं नाही. त्यानंतर आपण महालवारी आणि रयतवारीचे पण असेच ड्रॉबॅक तिथं थोडे सांगायचे. ओके, त्यानंतर आपण डिइंडस्ट्रियलायझेशन सांगायचंय की ब्रिटिशर्सनी इंडियन हँडीक्राफ्ट वरती कसा आघात केलाय. ओके, याचं बेस्ट आपण एव्हिडन्स कसा देऊ शकतो की आपल्या हँडीक्राफ्ट मध्ये इंग्लंडमध्ये 250 to 400% पर्यंत काय लावलं जायचं, टॅरिफ टॅक्स लावलं जायचं इंडियन टेक्सटाईल वरती. ओके, ब्रिटिशर्सचे गुड इंडियामध्ये फ्री ऑफ कॉस्ट येत होते. ओके, तर त्यामुळे इंडियाचा जो एक्सपोर्ट होता 1950 ला तो 30% एक्सपोर्ट होता, तो 18th सेंचुरी येईपर्यंत झिरो वरती आला मित्रांनो. किती? 0, डायरेक्ट झिरो वरती आला. ओके, तर हा मेजर आपल्यासाठी लॉस झाला. त्यानंतर काय झालं, आर्टिसन जे होते त्यांचा हँडीक्राफ्ट बंद झाला आणि ब्रिटिशर्स पॉलिसीमुळे त्यांचे हँडीक्राफ्ट बंद झालं, तर त्यांना फक्त रोजगार कुठे होता अवेलेबल, ऍग्रिकल्चर मध्ये. तर ऍग्रिकल्चर वरती एक्स्ट्रा बर्डन आलं. ओके, त्यानंतर कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर केलाय. ब्रिटिशर्स आपल्या इंडियामध्ये पहिले कसे होते की कॅश क्रॉप ही घ्यायचे काही प्रमाणावर, पण मोस्टली आपले जे फूड क्रॉप आहे ते घ्यायचे. तर इंडियामध्ये पहिले दुष्काळ सारखी परिस्थिती कधी उद्भवली नव्हती, कारण विलेज सेल्फ सफिशियंट होतं. ब्रिटिशर्सने काय केलंय, कॅश क्रॉप आणले, जसं की इंडिगो, ओपियम, ज्यूट, टी, हे सगळे कॅश क्रॉप आणले. तर कधी याचा फेलियर यामुळे काय व्हायचे, नॉन फूड क्रॉप असल्यामुळं तिथं फेमाईन यायचे आणि अशा खूप मोठाले फेमाईन इंडियामध्ये आले होते, जसे की बेंगॉलचा फेमाईन. या बेंगॉलच्या फेमाईन मध्ये जो आला होता 1770च्या याच्यामध्ये 10 मिलियन लोकांपर्यंत डेथ झाली होती. तर ते तुम्ही ऍडिशन मध्ये तिथं पॉइंट्स टाकू शकता. त्यानंतर फोर्स प्रोडक्शन जसं की इंडिगो याचं तुम्ही मेन्शन करू शकता. ओके, ट्रेड अँड इंडस्ट्रियल पॉलिसी, त्यांचे फ्री पॉलिसी कशी आली, इंडियामध्ये कसा युरोपचा माल एक्सपोर्ट इम्पोर्ट होत होता. ओके, इंडियन इंडस्ट्रीजला कोणतेही प्रोटेक्शन नव्हते. ओके, त्यानंतर कंपनीची मोनोपॉली होती, त्यांनी कसे इंडियन ट्रेडर्सला इम्पॅक्ट हे झाला. ओके, त्यानंतर आपलं ड्रेन ऑफ वेल्थ हे दादाभाई नौरोजी यांनी ओके सिस्टमॅटिकली दाखवून दिलंय की ब्रिटिशर्स इंडियामध्ये जे होम चार्ज लावायचे किंवा सिव्हिल आणि मिलिटरी एक्सपेन्सेस होते, ओके, त्याचं कसं इंडियाच्या ट्रेजरीवरती बर्डन यायचं. ओके, त्यानंतर याचा इम्पॅक्ट ओके 40 to 50 करोड 19th सेंचुरीमध्ये इंडियामधून ड्रेन झाला होता हा पैसा. ओके, हे फिगर्स तुम्हाला टाकणं इम्पॉर्टंट आहे, कारण या फिगर मधून काय होईल, तुमच्या आन्सरला एक मॅच्युरिटी प्राप्त होईल. ओके, त्यानंतर रेल्वे, रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर आपण मेन्शन करू शकतो की रेल्वेचे पोर्ट्स असे अरेंज केले होते की इंडियामधून फक्त एक्सपोर्ट झालं पाहिजेत रॉ मटेरियल आणि इंडियामध्ये इम्पोर्ट आलं पाहिजेत जे फिनिश गुड. ओके, त्यासाठी हे होतं. फायनान्शियल पॉलिसीज आपण दाखवू शकतो की इंडियन्सचे जे करन्सी होते ते ब्रिटिशर्सनं स्टर्लिंग सोबत काय केले होते, टायअप केले होते त्यांच्या याच्यासोबत. तर जेव्हाही वर्ल्डमध्ये किंवा कोणताही स्टर्लिंगवर क्रायसिस यायचा, तो डायरेक्ट इंडियाच्या करन्सीला काय करायचा, इम्पॅक्ट करायचा. जसं की आपण फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये बघू शकतो, तिथं इंडियाचा रुपीज जे होता तो स्टर्लिंग सोबत टायअप होता. त्यामुळे सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये इंडियामध्ये 300% इन्फ्लेशन वाढलं होतं. ओके, तर त्यामुळे खूप साऱ्या इंडियाला प्रॉब्लेम्स आल्या होत्या. त्यानंतर इंडेंचर लेबर सिस्टम होती, म्हणजे इथून इंडियामधून लोकांना कामाचं नाव हे करून तिथं गुलाम सारखी वागणूक देत होते. यांना गिरीमाता लोक म्हणायचे, जसे की फिजी, मॉरिशियस आणि कॅरिबियन याच्यामध्ये. ओके, तर याबद्दल आपण एक कन्क्लुजन काढू शकतो ओके याच्यामध्ये की ब्रिटिशर्सच्या जे इकॉनॉमिक पॉलिसीज होत्या ओके ते फंडामेंटली एक्सप्लॉइटिव्ह होत्या, नॉट की डेव्हलपमेंटसाठी नव्हत्या. ओके, त्यामुळे डिइंडस्ट्रियलायझेशन झालं, ॲग्रियन डिस्ट्रेस झालं, भारतामध्ये फेमाईन पसरलं. ओके, आणि त्यानंतर इंडिपेंडंट इंडिया जेव्हा झाला तोपर्यंत पण हे सगळे काय होते, कंटिन्यू होते. इंडिपेंडन्स झाल्यानंतर पण त्यांच्या बॅक पॉलिसी ओके इन्फ्रास्ट्रक्चर याचा आपल्याला लॉस खूप मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये हे झालेलं आहे. ओके, तर हे आपण असा एक
आन्सर बघितलं, ज्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं, बॉडी पार्ट बघितलं आणि कन्क्लुजन बघितलं. ओके, तर या आन्सरच्या रायटिंगमध्ये तुम्ही या, आपण याच्यासाठी खूप साऱ्या प्रॅक्टिस घेणार आहे. आपली ही पूर्ण सिरीजच आन्सर रायटिंगसाठी आहे, जिचं की आपण नाव दिलं राईट टू रँक याच्यासाठी. तर आपल्याला मित्रांनो टॉपरमध्ये जर यायचं असेल तर डायरेक्शन अकॅडमीला ॲडमिशन घ्या. ओके, आपण याच्या नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड केलेले आहे. ओके, दोन्ही पण बायलिंग्वेल, इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण याचं आपण आन्सर हे जे आहे ना ते प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, थँक्यू.